सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा व्यापारी एकता मेळावा यंदा मालवणमध्ये आयोजित करण्यात आलाय। मालवण व्यापारी संघाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या औचित्यावर मालवणचा व्यापारी मेळावा भरगच्च करण्याचा निर्णय मालवण व्यापारी वर्गाने घेतलाय। यासाठी युवा व्यापारी संघाने पुढाकार घेतला असून 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मालवणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। मालवण व्यापारी संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची एकत्रित बैठक सोमवारी सायंकाळी व्यापारी मेळाव्यानिमित्त सुरू केलेल्या कार्यालयात महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। यावेळी प्रसाद पारकर यांनी व्यापारी मेळाव्याबाबत थोडक्यात माहिती दिली। सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 36वा व्यापारी एकता मेळावा यावर्षी मालवण येथे 31 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे। विशेष बाब म्हणजे यावर्षी मालवण व्यापारी संघाचं पण 50वे वर्ष आहे आणि या मेळाव्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून सर्व तालुक्यातील व्यापारी आपली आस्थापने बंद करून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि याचं सर्व नियोजन मालवण व्यापारी संघाने चांगल्या प्रकारे केलेलं आहे। त्याबद्दल आपल्याला सर्व माहिती कार्यवाह नितीनजी वाळके तसंच मालवण तालुकाध्यक्ष उमेशजी नेरुळकर सविस्तर देतात। व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके यांनी 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती विशद केली आहे। सांगितल्याप्रमाणे महासंघाच्या कार्यकारिणीची मेळावा पूर्व बैठक संपन्न झाली। त्यामध्ये कार्यक्रम पत्रिका निश्चित केली आहे। मालवण व्यापारी संघाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे यंदा आम्ही केवळ 31 जानेवारीला 1 दिवसाचा मेळावा हे या मेळाव्याचं स्वरूप न ठेवता 29, 30, 31 आणि 1 असे 4 दिवस विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून या मेळाव्याचा कार्यक्रम यशस्वी करायचा संकल्प या सगळ्या युवा व्यापाऱ्यांच्या बळावरती सोडलेला आहे। अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर 29ला संध्याकाळी 4 वाजता भव्य अशा मोटरबाईक रॅलीने या मेळाव्याच्या कार्यक्रमांचा म्हणा किंवा प्रक्रियेचा म्हणा शुभारंभ होणार आहे। देऊळवाडा नाक्यापासून बाजारपेठ मार्गे शिवप्रतिमेला अभिवादन करून ही मोटरबाईक रॅली ही कार्यक्रमस्थळी म्हणजे बोर्डिंग ग्राउंड येथे पोहोचेल। तिथं साधारणतः व्यापार आणि अन्य ग्राहक उपयोगी वस्तूंच्या संदर्भातलं आमचा प्रयत्नही चालू आहे की एखादं कृषी प्रदर्शन असं प्रदर्शनीचं उद्घाटन आणि त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता चला हवा येऊ देचा कार्यक्रम असं मनोरंजन, प्रबोधन आणि व्यापार असा तिहेरी संगम 29 तारखेला आम्ही ठेवलेला आहे। आणि याच्यासाठी माननीय निलेश राणे यांनी आम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायचं आश्वासित केलेलं आहे आणि 29 तारखेला या उपक्रमाचं, मेळाव्याच्या व्यासपीठाचं आणि या सगळ्या प्रदर्शनीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। 30 तारखेला हे प्रदर्शन चालू राहणार आहे दिवस रात्र। 30 तारखेला संध्याकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कलाकारांनी उभं केलेलं महानाट्य अयोध्या हे मालवणचे सुपुत्र, चेंबरचे विश्वस्त माजी अध्यक्ष आशिषभाई पेडणेकर
यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि त्या दिवशी माजी पालकमंत्री आणि विद्यमान उद्योगमंत्री महाराष्ट्राचे माननीय उदयजी सामंत हे उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या दिवशी म्हणजे 31 जानेवारीला हे मी निराळं काही सांगायला नको, कारण मागची 35 वर्षांची ही परंपरा आहे. जिल्ह्यामधनं आणि यंदा मालवणमध्ये पुन्हा एक नवीन आकर्षण शिवप्रतिमेच्या माध्यमातून निर्माण झाल्यामुळे सीमावर्ती प्रदेशातनं, मग ते गोवा असेल, बेळगाव असेल, कोल्हापूर असेल किंवा रत्नागिरी असेल, या भागातून 5,000हून अधिक व्यापारी सहकुटुंब या मेळाव्याला हजेरी लावतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीने आमचं नियोजन संपूर्ण सुरू आहे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही पूर्व नोंदणी उपस्थितांनी करावी असं आवाहन आपल्या माध्यमातून करत आहोत. या नोंदणीसाठी महासंघाने एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे आणि हा फॉर्म सर्वत्र प्रसारित होत आहे विविध समाज माध्यमातून आणि आत्तापर्यंत सुमारे 400हून अधिक व्यापाऱ्यांनी याच्यावरती नोंद केलेली आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपल्या कुटुंबातील आपल्यासोबत आणखीन कोणी उपस्थित राहणार असतील किंवा आपले सहकारी उपस्थित राहणार असतील, आपले कर्मचारी उपस्थित राहणार असतील, तर त्या प्रत्येकाचा स्वतंत्र गुगल फॉर्म हा भरणं ही आवश्यक गोष्ट आहे. कारण ज्या वेगानं तंत्रज्ञान बदलत आहे त्या वेगानं आपल्याला बदलणं क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे हा मेळावा अधिकाधिक डिजिटल पद्धतीनं, सुविध पद्धतीनं कसं होईल याच्यासाठी म्हणून आमची धडपड आहे की यातून आमचा अंदाज असा आहे की या मेळाव्याला 5 ते 6 हजार व्यापारी आणि त्यांचे सगळे सहकारी उपस्थित असतील. मेळाव्याच्या दिवशी म्हणजे 31 जानेवारीला जशी 2 दिवस मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाची मेजवानी आहे, त्या दिवशी निखळ वैचारिक मार्गदर्शनाची एक मेजवानी ही जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या सगळ्यांच्यासाठी म्हणून ठेवलेली आहे. कॅट जी किरकोळ व्यापाऱ्यांची देशव्यापी संघटना आहे, त्या देशव्यापी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल हे या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. त्याचप्रमाणे या मेळाव्याला धरून खास करून मालवणातील नवीन धडपड करणाऱ्या महिला आणखीन युवा व्यापाऱ्यांनी आग्रह धरल्यामुळे खेळातून व्यापारविषयक प्रबोधन आणखीन मार्गदर्शन करणारी अशी एक नवीन संकल्पना घेऊन 29 तारीख आणखीन 1 तारीख या 2 दिवशी प्रथम येईल त्याच प्रथम तत्वावरती 100 जणांच्यासाठी म्हणून हा एक मार्गदर्शनपर कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि ही कार्यशाळा खुल्या मैदानात बोर्डिंग ग्राउंडवरतीच 29 तारखेला संध्याकाळी 4 ते 6:30 आणि 1 तारखेलाही संध्याकाळी 4 ते 6:30 अशी होणार आहे. आणि याच्यामध्ये हे जे काही खेळातून मार्गदर्शन यातून खूप निराळ्या आणि नवीन संकल्पना पुढे येतील आणि जी गेली 1.5 वर्ष आम्ही केंद्रीय उद्योगमंत्री माननीय नारायणराव राणेसाहेब यांच्याबरोबर जो संवाद साधतो आणि ते जे काही आमच्याकडे सातत्याने मांडतायत की तुम्ही नेहमीच्या पठडीच्या बाहेर काही ना काहीतरी नवीन संकल्पनांच्या वरती विचार करा, त्या घेऊन माझ्याकडे या, तिथं भांडवल कमी पडणार नाही, या संकल्पना या 30 आणखीन 1च्या कार्यक्रमातनं उपक्रमातनं पुढे येतील आणि त्यांना भविष्यकालीन
भांडवल पुरवण्याची बाबत आम्ही राणे साहेबांकडे प्रस्ताव घेऊन जाऊ. याच्या मध्य म्हणून जे ही सगळी संकल्पना राबवणार आहेत त्यांच्याच माध्यमातून मला शिवाजी व्हायचंय हा एक स्टँडअप टॉक शो या मेळाव्यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये होणार आहे. विनोद मेस्त्री आपल्याच भागातील आहेत ते आणि कॉर्पोरेट ॲडवायझर आहेत. ते मला शिवाजी व्हायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जी व्यापार नीती होती या व्यापार नीतीची सांगड आजच्या काळाशी कशा पद्धतीने घालता येते आणि त्यातून आपला व्यापार कशा पद्धतीनं मोठा करता येऊ शकतो याबाबतची काही निराळी संकल्पना ते मांडतात. याचबरोबर जो गेली 2-3 वर्ष खूप मोठ्या आणि कोरोना काळात तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावू लागलेला आहे तो म्हणजे ऑनलाईन व्यापार, त्याचं किरकोळ व्यापाऱ्यावरती होणारं अतिक्रमण, फिरते विक्रेते त्यांचं किरकोळ व्यापाऱ्यावरती होणारं अतिक्रमण, परप्रांतीय त्यांचं किरकोळ व्यापाऱ्यावरती होणारं अतिक्रमण. या अनुषंगाने महासंघाने शब्द दिलेला होता की महासंघ स्वतःची एक व्यवस्था निर्माण करेल. ती व्यवस्था निर्माण केलेली आहे. त्याचं लोकार्पण, सादरीकरण हेही या मेळाव्यामध्ये होणार आहे आणि मालवणचाच सुपुत्र निहार साईल याने डेव्हलप केलेल्या त्या संकल्पनेचं, त्या ॲपचं लोकार्पण या मेळाव्यामध्ये होणार आहे. मालवणचे दुसरे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री माननीय सुरेशजी प्रभू यांचा तितक्याच तोलामोलाचा सुपुत्र अमेय प्रभू याने या मेळाव्याला येण्याचं मान्य केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद होतोय की माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण हे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रीय उद्योग मंत्री जे आमच्या व्यवसाय उद्योगाशी थेट संबंधित आहेत ते माननीय नारायण राणे साहेब यांच्याबरोबरच्या झालेल्या चर्चेमध्ये गेली 2 वर्ष ते आम्हाला सांगतायत की मला तुमच्याबरोबर बोलायचं आहे, जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांबरोबर बोलायचं आहे, परंतु 1 तारखेला बरोबर नवीन रचनेप्रमाणे केंद्रीय अंदाजपत्रक असतं आणि त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीतून हलता येत नाही. परंतु त्यांनी एवढ्या शब्दामध्ये सांगितलं आहे की जर शक्य असलं जी अंदाजपत्रक पूर्व केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक असते ती जर सकाळी नसली किंवा त्याच्यामध्ये काय बदल नाही झाला तर मी सकाळी येईन. जर ती सकाळी असली तर मी काहीही करून संध्याकाळी 3 वाजेपर्यंत मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार म्हणजे राहणार हा शब्द त्यांनी दिलेला आहे. शिक्षण मंत्री माननीय दीपकभाई केसरकर हेही प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहतील, शक्यतो आमचा प्रयत्न आहे. खासदार साहेबांना निमंत्रण दिलेलं आहे. खासदार साहेब विनायकी राऊत साहेब हे गेली 5 वर्ष सातत्याने ऑनलाईन पद्धतीने कारण अंदाजपत्रक असल्यामुळे ते संबोधित करत आहेत आणि आमच्या रिवाजाप्रमाणे स्थानिक आमदार वैभवजी नाईक यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि तेही या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. आत्तापर्यंतच्या चेंबरच्या 36 वर्षांच्या परंपरेप्रमाणे चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष नियमितपणे या मेळाव्याला उपस्थित असतात. यंदाही माननीय ललित गांधी यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि तेही या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. असा हा भरगच्च प्रबोधनात्मकातून बरोबर मनोरंजनही आणि थोडेसे खेळही असा हा संपूर्णपणे कार्यक्रम, उपक्रम योजलेला आहे आणि तो आत्तापर्यंतच्या प्रतिसादावरून तर असं वाटतंय की हा 100 नाही 110% यशस्वी होईल आणि त्याच्यासाठी आमची ही युवा टीम खूप जोमाने दोन्ही अध्यक्ष उमेशजी नेरुरकर आणखीन प्रमोद ओरसकर यांच्या नेतृत्वाखाली धडाडीने कामाला लागलेली आहे. तालुक्यामधल्या बैठका झालेल्या आहेत. बुधवारी मला वाटतं तालुक्यातली सुपळवाडची फक्त एका व्यापारपेठेची बैठक राहिलेली ती होईल आणि त्यानंतर हाचरा आणि त्यानंतर जिल्हाभरातल्या व्यापारपेठांमध्ये बैठका होतील की जेणेकरून आमचा प्रयत्न असा आहे की मोठ्या संख्येनं
लोकांनी व्यापाऱ्यांनी मालवणमध्ये यावं, मोठ्या संख्येनं मेळाव्याला हजेरी लावावी, मोठ्या संख्येनं इथल्या सृष्टी सौंदर्याचा बदललेल्या वातावरणाचा लाभ घ्यावा. आणि मला खात्री आहे की शिवप्रतिमा हे नवीन आकर्षण असल्यामुळे या मेळाव्याला माझा अंदाज कोलमडवून टाकील एवढी उपस्थिती होणार. मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुळकर यांनी मालवणात होणाऱ्या व्यापारी एकता मेळाव्याला व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. 36वा व्यापारी मेळावा आमच्या मालवण शहरामध्ये होत आहे. त्याचप्रमाणे यंदा आमचं मालवण शहर व्यापारी संघाचं 50वं वर्धापन होत आहे. त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकजूट टाकून जास्तीत जास्त आम्हाला मदत करावी, जास्तीत जास्त मेळाव्यासाठी यावे आणि ह्याच्यासाठी आम्ही परवा बुधवारी 11 वाजता निधी संकलनासाठी बाहेर पडणार आहोत. त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे.